दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा, पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता जयसूर्या टॉवर, चंदनवाडी, ठाणे पश्चिम या ठिकाणी. सुनबाई आहेत स्वाती मोरे आणि सासूबाई आहेत सुनंदा मोरे. नमस्कार सुनबाई. हॅलो सासूबाई. काय मग काय चाललंय सध्या? हे सर आमच्या ह्यांना म्हणजे तुमच्या चिरंजीवांना विचारा की. का त्याला का विचारू? मी कशी आहे ते सांगितलं असेल ना. म्हणजे मुलगा आईला सगळं काय सांगतो असं तुला म्हणायचं आहे का? म्हणायचं नाहीये, पूर्ण विश्वास आहे माझा. काय वाईट आहे त्यात? सासू सुनांमधला तोच हंपायर आहे की. हो, पण हंपायरने न्यूट्रल असायला हवं. जो आऊट होतो त्याला आऊट ठरवलं म्हणजे हंपायर न्यूट्रल नाही असं तुला वाटतं का? बरं सासूबाई, अंपायर न्यूट्रल नाही हा दूर झाला डाऊट. आज पैठणीच्या खेळामध्ये सूनच राहील नॉट आउट. नॉट आउट होण्यापेक्षा लावेन मी षटकार. पैठणी सासू जिंकून देईल, सुनाना चांगलाच फटकार. पैठणी सुनेचीच, पैठणी सासूचीच. नमस्कार. सावकाश. एवढ्याच सासूच्या ताटावर हात मार. बघितलं मी असंच सुना ना हल्लीच्या तुम्हाला पुरे. हा एवढं सासू वयाने मोठ्या त्यांना पुढे जायला जायचं तर स्वतः गोष्ट. एक अक्षर देतो, पटकन उखाणा घ्या. स. सासू सासरे हौशी, प्रेमळ. सासू सासरे हौशी, आई वडील प्रेमळ. सासू सासरे प्रेमळ, आई हौशी. सासू सासरे प्रेमळ, सासू सासरे हौशी, आई वडील प्रेमळ. सुदर्शनांचं नाव घेते. परत. सासू सासरे प्रेमळ, आई वडील हौशी, आई वडील प्रेमळ, आई वडील प्रेमळ. हा, आणि सासू सासरे हौशी. सासू सासरे हौशी. परत. स. सासू सासरे प्रेमळ, आई वडील प्रेमळ, हौशी, सासू सासरे हौशी. सुदर्शन रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. वा, अभिनंदन. हे बघतील तुम्हाला मस्त. असा उखाणा कधी ऐकलेला नाही कोणी. नक्की कोण प्रेमळ आणि कोण हौशी हेच करेन असं झालेलं आहे. छान घेतला उखाणा. बरं, आता तुम्ही कुठलाही घ्या. राम बसले रथावर, सीता बसले अंकावर, दत्तराम भरतरांचे तेज माझ्या कुंकवावर. वा वा, अभिनंदन. आता त्या ओळखतो ना. हे मिस्टर. नमस्कार. सासू. हा, सासरे. हा, ह्या हौशी की प्रेमळ? दोन्ही दोन्ही दोन्ही. हा. हे छोटी नणंद. नमस्कार. मोठी नणंद. नमस्कार. हे आई. आई. नमस्कार. हे वहिनी, बाई. ह्या काकी. मागे काकीच आहे सगळ्या. इकडे मावशी, इकडे मामी, ह्या शेजारी, हे सगळे आणि ह्या बाजूला शेजारच्या सगळ्या म्हणजे माळ्यावरचे. आणि तिकडे पाठी आरसा, खाली बेसिन. तुम्हाला बेसिन दिसेल, पण हे सगळे बाहेर गेल्यावर, कारण आता सुरुवात होणार आहे गप्पा. नमस्कार. 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 कुठे बालपण कुठे गेलं? बालपण गावी गेलं. गावी म्हणजे कुठे? चिपळूण मध्ये. चिपळूण म्हणजे कुठे? चिपळूण मध्ये साखर म्हणून गाव आहे. आणि मग तुमचं बालपण कुठलं सगळं? माझं बालपण गावालाच. गावाला कुठे? खेड तालुका, चिपळूण, दैतापूर गाव. दैतापूर. आणि मग इकडे कधी आलात ठाण्यात? 1968 मध्ये. तुम्ही काय करता? आता आम्ही नोकरी काय झालं, धंदा करतो, व्यवसाय करतो. कसला? बिल्डिंग मटेरियल सप्लाय करतो. बरं. पूर्वी काय करायचा? पूर्वी नोकरी करायचो. नोकरी करायचा, पण राहायला इथेच होता? हो, 1968 पासून ठाण्यातच राहतो. कुठे ठाण्यात? इथेच, ह्या वस्तीमध्ये. इथे खाली बैठ्याचाळीमध्ये अजूनही माझी रूम आहे. तेव्हा वाटलं होतं कधी अशा टॉवरमध्ये पुढे जाऊन राहाल म्हणून? वाटलं नव्हतं, पण इच्छा होती मनामध्ये. स्वप्न होतं. आणि असं स्वप्न पाहिजेच, हो की नाही? हो. तुमचं बालपण कुठलं? इथे चंदनवाडी. चंदनवाडी.
तुम्ही इथे चंदनवाडी. चंदनवाडी. यांच्या घरापासून तुमचं घर किती लांब? 5-6 रूम सोडून. 5-6 रूम सोडून. त्या 5 रूमचं अंतर कमी कधी झालं? 2000ला 2000 तरी. कसं झालं? काय झालं? काय झालं अचानक जरा समजलंच नाही. यांनीच विचारलं. म्हणजे यांनी काय विचारलं? तेच लग्न करणार का असं. असं डायरेक्ट? हो. कुठे विचारलं तुम्ही? इकडेच. म्हणजे मुलगी दिसली की हा प्रश्न नाही विचार? मग ही दिसल्यावर विचारलं. पण ह्या दिसल्यावर विचारावं असं का वाटलं तुम्हाला? ते पूर्वीपासून ओळखत होतो ना, कसं काय? शेजारीच राहत होती. ओळखत होता? हो, शेजारीच राहत होती. पण तुम्हाला वाटलं होतं कधी हे असं विचारतील असं? नाही. पण इच्छा होती यांनी विचारावं असं का? ओळखीत होते ना, म्हणजे असं माहितीत होते. म्हणजे कुठे सोडायला वगैरे यायचे तलाव पाळीवर वगैरे? नाही नाही. एवढं नव्हतं काहीच. मग शाळा कुठली तुमची? माझी महाराष्ट्र विद्यालय. आणि तुमची हो? महाराष्ट्र विद्यालय. एकाच वर्गात होतात की नाही काय? नाही. मग ती पुढे, मी पुढे होतो, ती मागे. तुम्ही पुढे होता आणि या मागे होत्या. पण नंतर भावी आयुष्यात ह्या पुढे होत्या आणि तुम्ही यांच्या मागे होत्या. हो ना? करेक्ट. करेक्ट. बरं, हे तुम्हाला माहिती होतं का हे 4 घरांमध्ये काय चाललंय? हा? तुम्हाला माहीतच नाही. तुम्हाला कधी कळलं हे? मुलांनीच सांगितलं. सांगितलं. आई तुम्हाला अंदाज आला होता? नाही, मला पण मुलाने सांगितलं तेव्हाच माहिती पडलं. पण मला सांगा, यांच्या घरावरून यांच्या घराकडे जावं लागायचं नाही. का तुम्हाला त्यांच्या घरावरून जावं लागायचं? आमच्या घरावरून यांना द्यावं लागेल. ह्या ना. मग तुम्ही काय सारख्या येरझाऱ्या का? इकडे काय प्रश्नच नव्हता. आम्ही तिकडून द्यायचो. तिकडून जायचे. मार्गस्थ होता. मार्गस्थ होता. आणि तुम्ही काय पेंद्यासारखी वाट अडवली हा? आणि ठरवलं की ठरलं म्हणून. हो ना? बरं, आता काय करता तुम्ही? मी ठाणे महानगरपालिकेमध्ये सिव्हिल इंजिनियर आहे. नोकरी करता. आणि तुम्ही? मी इंटिरियर डिझायनर आहे. बिझनेस होता. स्वतःचा. चला. आणि आता मी काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न सुनबाईंसाठी. स्वतःच्या 61ला सासूबाईंना तुमच्या पतीकडून कोणती भेट पाहिजे आहे? सांगा. माहित नाही? वेळ संपली. सांगा काय पाहिजे मुलाकडून? मुलाकडून प्लेन सोन्याचं मंगळसूत्र, मध्ये हिऱ्यांचं पेंडंट. हिऱ्यांचं पेंडंट? हिऱ्यांचं पेंडंट पाहिजे आणि मिळणार. हो, पूर्ण करा. कळलं का? काय? हो, नक्की. हा. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. कोणत्या तीर्थक्षेत्राला जायची सासूबाईंची खूप मोठी इच्छा आहे? वैष्णोदेवी. वैष्णवदेवी. अभिनंदन. चला, 1 गुण मिळाला. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. तुमच्या सुनेने तुमच्या मुलाला कोणता किताब बहाल केला आहे? नाही माहिती? थांबा. कोणता हो? लेट लतीफ. लेट लतीफ का उशिरा येतं वाटतं? नाही, उशिरा येतो. कुठे असतात हे? साईटवर इंजिनियर असल्यामुळे हो. 1 तास आधीच जायचं असेल 1 तास आधी तर 2 तास आधीच उशीर. पुढचा प्रश्न. स्वतःच्या व्यावसायिक प्रगतीला कोणाचा महत्वाचा पाठिंबा होता असं तुमच्या सुनबाईंना वाटतं? सासूबाईचा. कोणाच्या? सुनबाईचा. तिच्या. अच्छा, अभिनंदन. म्हणजे तुमचा. चला, हा गुण मिळाला. आणि आता बाबा तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुमच्या पत्नीच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता? आनंदाचे महत्वाचा क्षण म्हणजे मुलगा जन्माला आला तो. वा. आणि मग एरझाऱ्या मारणाऱ्या सून घेऊन आला. महत्वाचा. आणि त्याच्यात एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या दिवशी मुलगा जन्माला आला त्या दिवशी तिचा वाढदिवस. त्या दिवशी यांचा वाढदिवस होता. अभिनंदन. चला, हा गुण मिळाला. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या डोळ्यात तुमची पत्नी कोणता नट पाहते? सलमान खान. हा? सलमान खान. काय एवढी दबंगगिरी करता? सलमान खान आवडतो तिला. अच्छा अच्छा. का हो? का सलमान का? बॉडी स्ट्रक्चर आणि फेसिंग त्यांचं तसंच आहे. आता चेंज झालंय जरा. आता चेंज झालं. हा? आता चेंज झालं का? पहिल्या दबंग मध्ये मार खाल्ला होता. वा, वाटतंय ना मला. नमस्कार. नमस्कार. आणि आजचा चर्चेचा विषय आहे सासू सुनांच्या वादामध्ये मुलाने पडावं का? काय हो? पडावं मुलाने, की दोघींचं समजा काय भांडण झालं तर त्याने स्वतःच्या बायकोला विचारावं की आई काय बोलली तुला, किंवा काय झालं, कशावरून झालं काय. तर
तो मिटवू शकतो ना, किंवा मला विचारावं त्याने की काय सुनेला बोललीस वगैरे असं. म्हणजे सासू सुनेच्या वादामध्ये घरातल्या मुलांनी पडलंच पाहिजे असं तुमचं मत आहे, हो ना? हो, तुमचं काय म्हणणं आहे? नाही पडावं. नाही पडायचं मुलांनी? नाही. कारण काय काही जे असेल ते सासू सुनाच असतं, ते दिवसभर ते घरात नसतात. त्यामुळे जे काही वादविवाद असतील ते असं छोटं मोठं मुलीचं भांडण झालं तर ती थोडीच कोणाला घेतात. आई वडिलांना समजूनच तिने तिथे मिटवून द्यावं. मुला कसं दिवसभर बाहेर असतात, त्यामुळे त्यांना आधी ऑलरेडी कामाचं हेडेक असतं, त्याच्यामध्ये आपल्या कशाला आपलं हेडेक, त्यापेक्षा ते नसलेलं चांगलं. म्हणजे मुलाने पडू नये. नाही पडावं. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? नाही, विचारणा झाली पाहिजे कोणाची तरी, मुलाची होईल नाही तर बापाची होईल, कारण दोघांनाही धाक असला पाहिजे. बर, पण मग सासऱ्याने पडायला पाहिजे? कोणीही पडावं. पडायला पाहिजे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये कारण तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून कोणीतरी ती भूमिका लक्ष घातलं बजावली पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी सांगितलेलंच आहे, पडणारच नाही मी भांडणार. कारण बरोबर आहे, तुम्ही मध्ये पडलात तर दोन्ही बाजूनी तुम्हाला पडेल ना. येस कोणाची बाजू घेतली तरी पडणारच आहे. पडणारच आहे आपल्याला. त्यापेक्षा आपण न पडलेलं बरं. हा, आता सगळ्यांना मी मतं विचारणार, एकेका वाक्यात प्रत्येकाने सांगायचं काय वाटतंय. नाही पडावं. नाही पडावं का? कारण की पडल्याने जास्त भांडणं होतील आणखी. बर, पुढे? नाही पडावं. नाही नाही की पडावं? पडावं. पडावं. कारण त्याने पण विचारलं पाहिजे ना हा, की आई काय त्रास होतो. बरोबर आहे. माझ्या बाईक बरोबर आहे. नाहीतर काय? बरोबर विचारलंच पाहिजे ना की बाबा काय दोघींची भांडणं कशामुळे होतात ते पण त्याने विचारलं पाहिजे. करेक्ट आहे तुमचं, मला पडतंय. तुमचं काय म्हणणं आहे? नाही पडावं. नाही पडावं का? नाही पडावं? वादावाद जास्त वाढतात ना मध्ये. तुम्ही सांगा. नाही पडावं. नाही का? हो, शेवटी सासू सुना लगेच गोड होतात. हा बरोबर आहे, आणि तो बिचारा बाहेर राहतो. नाही पडावं. आपण कोण? बहीण त्याची. त्याची पाठीमागे पण तेच म्हणणं आहे का? काय? नाही पडावं. नाही पडावं. चला, ही झाली प्रत्येकाचे विचार. आता कागद देणार सगळ्यांकडे आणि मग आपापली मतं कागदावर उमटवायची. ज्यांना सासूबाईंचं बरोबर वाटतं की मध्ये पडलं पाहिजे त्यांनी सासू असं लिहा. ज्यांना वाटतं की नाही 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 त्यांनी मध्ये पडता कामा नाही त्यांनी सून लिहा. सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत. आता मी काही प्रश्न विचारतो. घराचा लूक कोणाला विचारून ठरवाल, सासूबाई की सूनबाई? 1 2 3 4 5 जण सून म्हणतायत, बाकीचे मात्र घर सासूलाच करायला देणार आहे. हा गुण सासूबाईंना मिळाला. वाढदिवस विसरल्यामुळे रागावण्याची संधी कोण देत नाही, म्हणजे कोण न चुकता वाढदिवसाचं विश करतं सगळ्यांना. तुम्ही मात्र विसरत असाल. नेहमीच पाहुण्यांच्या प्रतीक्षेत कोण असतं? इतरांना नेहमीच काहीतरी देणारे हात कोणाचे आणि घेणारे? कोण जिंकणार पैठणी आजच्या खेळात? अंदाज व्यक्त करा. सगळे म्हणतात सासू, मुलगा मात्र म्हणतोय सून. आता कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. सून गटाचे गुण आहेत 3, सासू गटाचे गुण आहेत 6. मग अशी एक चर्चेचा विषय होता की सासू सुनांच्या भांडणामध्ये मुलाने पडावं का, आणि मग सगळ्यांनी आपली मतं दिली आहेत. बोलताना एक बोललेत. आता काय केलंय बघूया. पडावं. किती झाले? सून आली हा पाठवून. किती आहे? खूप पाठवून आल्या. बाबा काय म्हणतायत बघूया. 12 आणि मुलगा म्हणतोय सून. अभिनंदन. 16 गुण मिळवून आजच्या भागातल्या विजेता ठरलेला गट आहे सून गट. अभिनंदन. 1600 रुपयाची लक्ष्मी वहिनी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि ही गोड भेटवस्तू झी मराठीकडून घ्या तुझ्यासाठी. आणि आता
कोण जिंकणार पैठणी? बघूया पैठणीचा खेळ. सोपा आहे. 10 सोंगटी इथून टाकायची आणि ती अचूक मधोमध असलेल्या त्या पट्टीवर थांबली पाहिजे. वाट लागली माझी. हा, काठावर थांबली तर बाद. आणि दोघींनाही 10 संधी. आणि या खेळात ज्या जिंकणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आधी 5 तुम्ही टाका. 1 2 3 टाका. 3 4 थांबा. 5. आता आई 5 तुम्ही टाका. 1 थांबा. 5 झाल्या. 4 5 झाल्या. थांबा. आणखीन एक टाका तुम्ही, म्हणजे 6 हो. 2 2 ही गुणसंख्या आहे. आई टाका. जास्त पुढून नाही हात टाकायचा. थांबा. त्या बाहेर आहे, म्हणजे 1 2 3 ही गुणसंख्या. इथे 2 टाका. 3 3 ही गुणसंख्या. त्यामुळे दोघी बरोबरीत आहेत. आता मात्र या 5 सोंगट्या निर्णायक ठरणार आहेत. टाका. आई जास्त पुढे व्हायचं नाही. आई हात पुढे टाकता येतो. टाका. 1 1 2. आणि निकाल आपल्या समोर आहे. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू. धन्यवाद बाबा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आजच्या भागात उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा चंदनवाडीतनं सुरू झालेला भाग 4 घरांच्या पलीकडे जाऊन चंदनवाडीतच स्थिरावला. आणि मग कोणी कोणाला प्रपोज केलं या वादात न पडता एकमेकांनाच होकार देऊन संसाराचा गाडा ओढायला दोघांनी सुरुवात केली. आज होम मिनिस्टरचा कॅमेरा यांच्या घरात आलेला आहे. दोघंही आनंदी राहा. हां, कळलं ना? आणि तुम्हाला शक्य झालं तर सासू सुनांच्या वादामध्ये पडा, असं मी म्हणणार नाही. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.